हाय फ्रेंड्स, आज आपण इयर वॉर्मर बघूया. मस्त सुंदर इयर वॉर्मर आहे. हेडबँड म्हणून पण वापरू शकता, पण थंडीमध्ये इयर वॉर्मर म्हणून ह्याचा छानच उपयोग होईल. साहित्य बघूया. यावेळी मी छोट्या लोकरी न घेता थोड्या चंकी साईजच्या लोकरी घेतल्या आहेत. चंकी म्हणजे थोड्या जाड आहेत. इवन हा जो केलेला इयर वॉर्मर आहे हा सुद्धा नेटचा एक दोरा येतो, त्याचं नाव नाही मला आता माहिती काय आहे. आणि त्याला असे मध्ये मध्ये येलो, पर्पल, ब्ल्यू असे बॉबल्स आहेत छोटे छोटे. आणि असं मेशी नेटचं कापड, नेटचा लोकर आहे. माझ्याकडे बरेच दिवस ही लोकर होती, पण आता ह्याचं काय करू असा प्रश्न पडला होता. आणि एकदम मला थंडीमध्ये असं जाणवलं की हा इयर वॉर्मर जर केला, आणि ह्याला एक वॉर्मथ आहे बरं का, अशी छान ह्याची वॉर्मथ आहे. व्हेरी लाईट वेट, सुंदर यार्न आहे ही, सुंदर लोकर. ह्याच्यात बरेच कलर्स आहेत, नक्कीच तुम्ही घेऊ शकता. नेहमी आपण म्हणतो की जी लोकर आणू त्याचा नंबर किंवा त्याचं जे लेबल असतं ते त्याच्यावर बरीच माहिती लिहिलेली असते. आता मी ही जी लोकर घेतली आहे त्याला शिनेल लोकर असं पण म्हणतात. आणि असा एक वेल्वेटी ह्याचा लुक आहे. खूप सॉफ्ट फिलिंग आहे. मला खूप आवडते ही लोकर. मी याचे छोटे छोटे कॅप्स पण बेबीजसाठी बनवल्या होत्या, एकदम लाईट वेट. आणि खूपच सुंदर आहे ही लोकर. ह्याचं माझ्याकडे लेबल आहे, पण आता मला वाटतं आणि ह्यांचे ब्रँड्स बदलत असतात. वेगवेगळे ब्रँड्स येत असतात. लोकर आणि त्याचा मेक कधी कधी सेमच असतो, फक्त ब्रँड्स वेगळे असतात. साहित्य बघूया. मी ह्या शिनेल मऊ लोकरीने आता नवीन हेडबँड करते आहे. इयर वॉर्मर कम हेडबँड म्हणजे हा पॅटर्न आपण ह्याने रिक्रिएट करू. आता 5 नंबरची सुई घेतली आहे. यावेळी जरा मोठी काय म्हणतात, मोठं नाकाची सुई आली. दिसलं? कात्री लागेल, कात्री. आणि आपल्याला मेजरिंग टेप लागणार आहे. महत्त्वाचं म्हणजे कशासाठी तर हेड सर्कम्फरन्स. तुम्ही प्रोजेक्ट किंवा हेडबँड ज्याच्यासाठी बनवणार, जिच्यासाठी बनवणार तिच्यासाठी आपल्याला त्याच्यासाठी तिच्यासाठी मेजरमेंट्स घेण्यासाठी. मी ह्याला लॉक करताना या इयर वॉर्मरला ट्विस्टेड केलं आहे. इतकं छान फिलिंग येतं ना ह्याच्यामुळे. आणि डोळ्यावरती ते डोक्यावर असं आलं की हा हेडबँड जरी मोठा असला विड्थला ते डोळ्यावर येत नाही. ओके, कारण आपण कानावरून घालणार, त्यामुळे ते डोळ्यावर पण नाही आलं पाहिजे. यासाठी हा ट्विस्टेड हेडबँड केलेला आहे. पॅटर्न तर सुंदर आहेच आणि अगदी सोपा आहे. बरं, याच्यामध्ये एक वेगळा टाका मी प्रयत्न केला आहे आणि मला खूप आवडला. तुम्ही बघू शकताय. हा डबल क्रोशासुद्धा नाही आहे आणि हाफ डबल पण नाही. ह्याच्यामधलाच हा टाका आहे. त्यांनी त्याच्यामध्ये जाळ्या पण कमी झाल्या आहेत. आपण बरेचदा म्हणतो क्रोशाने अशी जाळी होते, तर तेही त्या टाक्यामुळे अगदी कमी झाली आहे. सुरू करूया. बरं, ह्याची विड्थ जी घेतली आहे ती मी माझ्या आवडीप्रमाणे घेतली आहे. मी हे 19 टाक्यांनी केलेला आहे. हे जर खूप मोठं वाटत असेल तर 16 टाक्यांनी किंवा 17 टाक्यांनी तुम्ही करू शकता, 18 टाक्यांनी करू शकता. आपण या लोकरीची सेंटर पुल करणार आहे मी, म्हणजे सेंटरमधून जिथे निघाल हा जो एंड आहे हा साईडनी निघाला आहे, तो मी रॅप करून टाकतोय. हो, ह्याचं लेबल निघाल्यावर जरा मेसी झाला आहे, पण गुंता नाही आहे हा. फोकस नीट होण्यासाठी ना सगळं स्क्रीनच्या ह्याच्यातून मला बाहेर करावं लागतं. ओके, स्लिप नॉटनी सुरू करणार. अगदी सिम्पल पॅटर्न आहे बरं का. म्हणजे एकदा तुम्ही करायला जर सुरुवात केलीत ना तर बसल्या बसल्या तुमचं दिवसभरात होऊन पण जाईल बघा. म्हणजे
थोडा टाका जर प्रॅक्टिस केला ना तर मस्त करायला. मी 18 टाक्यांनी करणार आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18. ओके, आता 18 आपण वरती खांब वाढवत जाणार. त्यासाठी टर्निंगसाठी मी एक चेन घातली आहे. बरं, ही लोकर आहे ना आता जरा दिसताना किंवा पुढच्या रोमध्ये आपण सुरुवात केली की ते खालचा टाका दिसायला थोडं ना मिक्स होऊन जातं. ते थोडं सुरुवातीला कॉशसली करायला लागतं. एकदा तुमचा हात आणि नजर तयार झाली ना की मग काहीच प्रश्न येणार नाही. आपण हाफ डबल क्रोशाची एक ओळ करून घेणार आहोत. मग दुसऱ्या ओळीपासून आपला पॅटर्न सुरू होईल. ठीक आहे, तर मी हाफ डबल क्रोशा करणार आहे. वेढा घेऊन 3 माझ्या सुईवरती धागे आलेले आहेत आणि तिन्हीमधनं एकदम बाहेर काढणार. असे मी 18 हाफ डबल क्रोशे करणार. हे खूप ट्रिकी आहे बरं का. मला स्क्रीनवर दाखवताना जरा कसरत होतीये. वेगळी लोकर आहे ना आणि रोजची नाही आहे. आपण एरवी मी 3 प्लाय 4 प्लायने बरंच काम केलेलं आहे. त्याच्यात मला आता बऱ्यापैकी हात बसला आहे. आता ही लोकर काही मी रोज वापरत नाही, पण या पॅटर्नसाठी मला हीच आवडली आहे. एकदम सॉफ्ट आणि बरेचदा ना आपल्याकडे कलेक्शन असतं. बऱ्याच अशा लोकर आणून ठेवलेल्या असतात पण करत काही नाही आणि काय करायचा हा प्रश्न. तर हे खूपच सुंदर आहे. ओके, आपण असे 18 हाफ डबल क्रोशा घालू आणि ओळीच्या शेवटी भेटूया. कंप्लीट केलेला आहे आणि मी एक साखळी घातली आहे आणि आता मी टर्न करणार आहे प्रोजेक्ट. आता पॅटर्न दाखवते काय केलं आहे. खरं तुमच्याकडे आत्ता इथून पुढे प्रोजेक्ट कंप्लीट करण्यासाठी मी 2 ऑप्शन्स देते. सगळे हाफ डबल क्रोशा करा सगळ्या ओळींसाठी, किंवा हा जो मी पॅटर्न रिक्रिएट केला आहे हा पॅटर्न आपण रिक्रिएट करू. हा पॅटर्न जो मी केलेला आहे खूप वेगळा लुक आहे आणि खूप सुंदर करायला पण वेगळा आहे. जरा हाफ डबल क्रोशासारखाच करायचा आहे. त्याचं नाव नाही माहिती आहे मला टाक्याचं. हे बघ, स्टार्टिंगला मी 3 वेढे आहेत माझ्या ह्याच्यावर. आता आपण हाफ डबल क्रोशासाठी वेढा घेतो आणि तिन्ही धाग्यांमधनं काढतो. तसं न करता हाच तिसरा धागा पहिल्या 2 धाग्यांना बाहेर काढायचा. पुन्हा दाखवते, केअरफुली बघा. वेढा घेतला, खालच्या टाक्यामध्ये इन्सर्ट केला, धागा घेतला. ठीक आहे, यार्न ओव्हर आणि पुल. आणि आता असा वेढा घेऊन 3 मधनं आपण काढतो. तसं न करता हाच घेतलेला धागा त्या 2 धाग्यांमधनं बाहेर काढला. एक वेगळा रिब्ड लुक तयार होईल. हे खालचे असे एक एक रिब्स दिसत जातील. पुन्हा एकदा दाखवते. आता थोडं फास्ट दाखवते. पटकन करून खालच्या टाक्यातून 3 धागे आले की तिसरा वेढा पहिल्या 2 वेढ्यातनं बाहेर काढला. हाफ डबल क्रोशाच आहे पण तो वेगळ्या पद्धतीने फिनिश केला. आता हा टाका बसायला जरा हातात वेळ गेला माझाही, पण मला एकदा ते करायला लागल्यावर इतका आवडला ना, खूप छान झाला. नंतर ओळीच्या शेवटी भेटू की पुढची ओळ पण दाखवते तुम्हाला. कंप्लीट झालेला आहे. आता एक साखळी घातली आणि प्रोजेक्ट टर्न केला. आता अजून एक ओळ दाखवते. आता हा जो बेसचा टाका आहे इथून स्टार्ट करणार. 3 घेतले आणि तिसरा
वेढा पहिल्या 2 वेढ्यातनं बाहेर काढला, परत 3 वेढे घेतले आणि तिसरा वेढा पहिल्या 2 वेढ्यातनं बाहेर. दिसलं? करून बघा, 2 ओळी करून बघा. आवडलं, जमलं, कंटिन्यू करा. नाही तर तुम्ही ट्विस्टेड हेडबँडसाठी सिम्पल हाफ डबल जरी घातला तरी चालेल. बरं, तुमच्याकडे जाड लोकर नाही आहे, अशी साध्या लोकरीने तुमच्या चॉईसच्या केलं तरी चालेल. इयर वॉर्मर म्हणून आपण वापरणार आहोत, त्यासाठी मी ह्या अशा लोकरींचा चॉईस केला. आता ह्याची लांबी किती करणार आपण? आपला हेड सर्कम्फरन्स किती आहे तेवढी लांबी करणार. साधारण एजेड म्हणजे कम्प्लिटली ग्रोन जे लोक असतात, बायका, त्यांच्या डोक्याचा सर्कम्फरन्स 21 ते 22 इंच असतो. तर पूर्ण 22 इंच न करता 19 ते 19.5 इंचापर्यंत आपण करणार आहोत, कारण ह्याला थोडंसं ताणलं जाऊ शकतं, त्यामुळे आणि लूज नाही पडलं पाहिजे ना. आणि आपण ते केल्यावर आपण जर तुम्ही लहान मुलींचे करणार असाल तर त्यांचा हेड सर्कम्फरन्स किती आहे त्याप्रमाणे तुम्ही करू शकता. अशा 2 ओळी झाल्यात. लुक बघण्यासाठी म्हणून मी तुम्हाला हे दाखवलं की असं इथं रिब्ड फिलिंग आहे, तर छान रिब्ड दिसतात आणि जर जाळी अजिबात दिसत नाही, मागून पण असंच दिसतंय. हे 2 वे असणार ना, आपण एकदा अशी रो करतो, एकदा अशा. आता टर्न करणार प्रोजेक्ट आणि करणार. आपण मेजरमेंट करणार आहोत. हे आडवं मेजरमेंट साधारण 6.5 ते 6.5 धरा इंच झालेलं आहे. 6 इंच 5 इंच जरी केलं, म्हणजे सपोज 5 इंच म्हणजे एवढं, तरी सुद्धा छान दिसेल. म्हणजे हा एवढा हेडबँड असेल 5 इंचाचा आणि मग तो वाढवलाय, असं पण तुमचं छान दिसेल. आपण 19 ते 19.5 इंच विणणार आहोत लांबीला. व्हिडिओ पॉज करून तेवढं विणून मग भेटूया. आले मी परत. झालंय माझं विणून, पण आता ही गंमत झाली आहे. हे लहान मोठं झालं, काय करू आता. करता करताना हे टाके इकडनं वळतानाचे टाके थोडे मिस झाले, पण मी तसंच ठेवलंय. हे साधारण 19 इंच झालेलं आहे. एक्झॅक्ट 19 इंच आहे. ओके, आता लॉक करायचं आहे आपल्याला आणि आपल्याला ट्विस्टेड लुक द्यायचा आहे. हा ट्विस्टेड असा हे लुक आणायचा आहे आपल्याला. काही नाही, अगदी सोपं आहे. हा जो दोरा आहे, हा वर्किंग दोरा मी थोडा लांब कट केला आहे. शेवटची ओळ कंप्लीट झाल्यानंतर हा दोरा लांब कट केला आहे असा. ओके, मग अशी मी साहित्यात नाही सांगितलं, पण आपल्याला एक मोठी सुई लागणार आहे, मोठ्या नाकाची सुई. असं तिरकं ठेवायचं. हे नीट बघा, हाफ पर्यंत येईल असं साधारण. हा हाफ फोल्ड असा करायचा आणि हा हाफ फोल्ड असा करायचा. परफेक्ट. ओके, थोडं ॲडजस्ट करून आपण करू शकतो. ओके, आणि आता हा दोरा जो आहे हा मी सुईत ओते आणि आपण असं पूर्ण टक करणार आहोत. मोठ्या नाकाची सुई आणलेली आहे अशी. ओके, त्याच्यात ओवून घेते आणि त्याच्याबरोबर मला हा दोरा पण मगाशी सापडला. मी जो हा हेडबँड केला आहे, हे जे तुम्हाला मी रिब्ड हे दाखवलं त्याचा हेडबँडचा दोरा म्हणजे लोकर अशी ही ना मेश लुकिंग आहे. लोकरच्या वरती एक छोटंसं मेशचं नेट आहे. खूपच सुंदर आहे हे म्हणजे. आणि याला असे मध्ये मध्ये बॉबल्स आहेत. एक मिनिट. हा बघ, हा इथे एक बॉबल दिसतोय.
असे रंगीत बॉबल्स आहेत थोडक्यात. हां, इथे निळा दिसतोय आणि हा इथे पर्पल आहे. असे रँडमली रंगांचे आणि असे सुंदर, इतकं सुंदर आहे ना हे. आणि लाईट वेट आहे मेन म्हणजे. इवन ही पण खूप लाईट वेट आहे. येस, आय एम रेडी. आता इकडनं सगळ्या टाक्यांमधनं, 4ही लेयर्समधनं सुई मी या साईडला आणली. मी प्रत्येक टाक्यातून सुई नेण्याचा प्रयत्न करणार आहे आणि सगळे जे आपले लेयर्स आहेत 4ही ते लॉक करण्याचा प्रयत्न करणार आहे. इट्स व्हेरी एफर्टलेस आणि व्हेरी इझी. खूपच छान आहे हा. सगळे लेयर्स सिक्युअर झालेले आहेत. थोडंसं पुढे मागे ओवून घेणार म्हणजे दोरा कट करता येईल. गाठ मारून घेतली मी. ह्या शिनेल लोकरीबरोबर काम करताना एक लक्षात ठेवायचं की ही थोडी नाजूक आहे. ह्याचे जे एंड्स असतात ह्यांच्यापासून थोडं लक्ष द्यायला लागतं, कारण इथून ते उसवू शकतं. एक म्हणजे काय म्हणायचं मला दाखवते मी तुम्हाला. मला आत्ता सुई होताना सुद्धा थोडा इश्यू झाला. हे जे आहेत ना हे असे निघतात, असं निघतं आणि च्या आतमध्ये एक धागा असतो, त्याच्यावर ते पूर्ण काम असतं. सो थोडं आपण काम करताना डेलिकेटली करायचं, बाकी काही नाही. आणि थोडं पुढे मागे ओवून घेते आणि हा दोरा कट करते. प्रत्येक धाग्याचा एक प्लस पॉईंट असतो, एक निगेटिव्ह पॉईंट असतो, पण सगळ्या धाग्यांमध्ये काम करायला मला आवडतं. आता हा कट करून झालाय. आता मी हे उलटं करते म्हणजे इथे आपल्याला ट्विस्टेड हेडबँड. वाव, कूल. मस्त आलंय, भारी, सॉफ्ट आणि एकदम. आता मी ह्या हेडबँडमधला घातलेला फोटो दाखवला आहे. आता मी ह्याची नाही अजून फोटोग्राफी केली. बघू एखाद्या शॉर्टमध्ये वगैरे दाखवीन माझेच प्रोडक्ट्स मी घालून. पण तुम्ही सबस्क्राईब करा बरं का, म्हणजे मग तुम्हाला शॉर्ट आला तर म्हणजे हे घातल्यावर कसं दिसतं ते दिसेलच. इंस्टाग्राम आणि सगळीकडे फॉलो करा, लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. बाय 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 बाय. सायनिंग ऑफ मिनल. बाय बाय.